मोठी बातमी. 3 वर्षांनंतर शिक्षण सेवक आपोआप होणार नियमित शिक्षक. उपसंचालकांचे स्पष्ट आदेश. कोल्हापूर. शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षांचा सेवा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित प्राधिकाऱ्याने आदेश न काढल्यास तो शिक्षक आपोआप ऑटोमॅटिकली नियमित सेवेत समाविष्ट होईल, अशी महत्त्वाची तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. याच नियमाचा आधार घेत कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी रयत शिक्षण संस्थेतील पात्र शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ही प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत झाली आहे. या बातमीतील प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत. काय आहे नेमका नियम? शासकीय नियमानुसार शिक्षण सेवक पदावरील अर्हताकारी सेवा 3 वर्षे पूर्ण झाल्यावर संबंधित प्राधिकाऱ्याने 1 महिन्यात आदेश निर्गमित करणे आवश्यक असते. जर असे आदेश निर्गमित झाले नाहीत तर संबंधित शिक्षण सेवकाची सेवा आपोआप नियमित समजली जाईल आणि त्यांना नियमित वेतनश्रेणीचे सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. बातम्यांचे मुख्य आकर्षण. प्रशासकीय विलंब ठरणार नाही अडथळा. अनेकदा प्रशासकीय कारणांमुळे आदेश मिळण्यास उशीर होतो, मात्र या पत्रामुळे शिक्षकांच्या हक्कावर गदा येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वैयक्तिक मान्यतेची अट रद्द. पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या शिक्षकांना आता स्वतंत्र वैयक्तिक मान्यतेची गरज उरलेली नाही, हे उपसंचालकांनी पत्राद्वारे पुन्हा अधोरेखित केले आहे. रयत शिक्षण संस्थेला सूचना. रयत संस्थेच्या कोल्हापूर विभागातील शाळांमधील ज्या शिक्षकांनी 3 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांचे प्रस्ताव तत्काळ जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचा पूर्ण पगार, नियमित वेतनश्रेणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.